हाय, जय भीम. प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा यांचा जीवन प्रवास या सदराखाली आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. सरांना नुकताच 1 मेला 86 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आत्तापर्यंत त्यांचा चळवळीचा प्रवास, लिखाण, बरीचशी पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत. आजही सर रोज कुठल्या ना कुठल्या विहारामध्ये जाऊन त्यांचं प्रवचन असेल, त्यांच्या पुस्तकांचं लिखाणाचे असेल, आजही जनजागृती म्हणा किंवा चळवळ म्हणा हे तुम्ही करत आहात. सर पुढचा प्रवास उल्हासनगरमध्ये आपल्या मंडळींचं खूप मला सहाय्य झालं. त्या ठिकाणी बऱ्याच घटना होत्या. म्हणजे उल्हासनगरमध्ये पप्पू कलानी यांचं साम्राज्य होतं. त्यांच्याशी काही लोकांचं वैर होतं. त्यापैकी एक आमचे जवळचे मारुती जाधव म्हणून होते. पुढे त्यांचा मोठा वादविवाद झाला आणि पुढे त्यांचा खूनही झाला. पण त्या काळामध्ये मारुती जाधव हे खूप आमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीने आमच्याशी वागत होते. एक चांगला कार्यकर्ता तो होता. आणि उल्हासनगरमध्ये या सगळ्या गोष्टी चालू असतात. कारण एक तर शहर विस्तारतं, त्या त्यातून त्याचं राजकारण, त्यातलं सत्ताकारण, या सगळ्या गोष्टी असतात. त्यातल्या टोळ्या असतात. अशा अनेक गोष्टी होतात. आणि त्यांच्या स्मृतीमुळे सध्या पप्पू कलानी ज्याला म्हणतात त्या आजीवन कारावास मला वाटतं त्यांना आहे काहीतरी, आणि ती शिक्षा झालेली आहे. पण त्या काळामध्ये मला एक फार महत्त्वाची घटना जीवनामध्ये अशी घडली की मी जे पुस्तक कबीराचं मला मिळालं होतं भिवंडीहून, त्याचा मी मराठी अनुवाद करत होतो आणि तो केला पूर्ण. आणि फार मोठं पुस्तक होतं ते. जवळजवळ 100 पदांचा मराठी काव्यानुवाद केला. आणि एकाला ते वाचायला दिलं तर त्याने ते परत दिलं नाही. तेही परांगणता झाले आणि ते हरवल्यासारखं झालं. तर मला त्याचं फार दुःख झालं. काय करावं? एक आपण हस्तलिखित बरं मी असं तयार केलं होतं की ते जे ओरिजिनल होतं त्याच्या बाजूला कागद चिटकवून तिथेच अनुवाद केला होता. त्यामुळे ओरिजिनल याच्या सकट ते पुस्तक गेलं. पण मी असं विचार केला की चला कुठेतरी दुसरी प्रत मिळेल. आणि मला एक दुसरी प्रत मिळाली दुसऱ्या ठिकाणी. मग ती घेऊन मी पुन्हा सुरू केलं. पण एक गोष्ट त्या काळात अशी घडली की निवडणुका आल्या होत्या असेंब्लीच्या आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. तर मी काँग्रेसच्या चळवळीशी जरा विचारांशी जवळीक असल्यामुळे मी निवडणुकीच्या प्रचारात बोलत होतो, जात होतो. दादानी सांगितलं की तू पनवेलला जा, तिथे प्रचार करून ये. मी तो गेलो. पण त्या काळामध्ये जनता पक्ष हा विरोधात होता. म्हणजे मोठी आघाडी होती आणि काँग्रेस ही असं होतं. एकदा सहज बोलताना मी वसंतदादांना म्हणालो की दादा मी कबीर केलेलं आहे संपूर्ण, तर तुम्हाला ते पुस्तक छापायचं आहे. तर मला असं वाटलं की मुख्यमंत्री काहीतरी मला देतील. आणि झालंही तसंच. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, म्हणजे ठीक आहे. आणि यशवंतला बोलावलं, काय किती पैसे आहेत रे वगैरे. तर ते काहीतरी 8,000 होते. तर ते 8,000 मला दिले. ते 8,000 घेऊन मी घरी आलो. पण महत्त्वाची गोष्ट अशी होती की मी भाड्याच्या घरात राहत असे. आणि आमच्याकडे जी कामाला बाई येत असे तिच्या पतीचा काहीतरी झोपडपट्टीत म्हणजे झोपडी होती, मोठी होती ती. तर ते दोघे पती पत्नी होते, त्यांना काही नव्हतं. तर मग माझ्या पत्नीने त्यांच्याशी बोलणं केली की आम्हाला एक झोपड्याला जागा द्या. तेव्हा त्यांनी ती जागा आम्हाला दिली होती. ती तुम्ही कधी बांधा. 500 रुपये काहीतरी दिले होते त्यावेळी. पण माझ्याकडे 8,000 असे एकसाथ त्यावेळी आले. तर मी असा विचार केला की चला आपण ते झोपडं बांधून टाकू भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा. आणि ते झोपडं बांधायला सुरुवात केली. तर मी स्वतःवरच विनोद केला की कबीराने असं म्हटलं होतं की कबीरा खडा बाजार में लिए लुकाठी हात, जो घर फुंके आपना चलो हमारे साथ. तर कबीर असं म्हणाला की मी हातामध्ये मशाल घेऊन उभा आहे. ज्यांना माझ्याबरोबर यायचं आहे त्यांनी आपलं घर
सोडावं आणि माझ्याबरोबर यावं. तर मी असा विचार केला की कबीराने घर सोडायला सांगितलं, पण कबीरामुळे मला झोपडं मिळालं, मला घर मिळालं. म्हटलं हा एक विनोदच आहे की ज्या कबीरानं आपलं झोपडं सोडून दिलं त्याच्या झोपड्याला आग लागली होती. त्या कबीरावरच्या लेखनावरती मला 8,000 रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मी ते झोपडं बांधलं. तर म्हटलं कबीरांनी मला राहायला घर दिलं. अशा प्रकारे मी ते झोपडं बांधलं आणि त्यात राहायला गेलो. म्हणजे आमचं कसं झालं की भाडं वाचलं. मला ज्या भाड्याच्या घरात राहत होतो की त्या ठिकाणीसुद्धा खरं म्हणजे चांगलीच माणसं मला भेटली. त्यांनी खूप मला सहकार्य दिलं आणि आता मी स्वतःचं झोपडं बांधल्यामुळे म्हणजे चांगलं एक पक्कं घर बांधलं. 4 भिंती आणि वरती पत्रे टाकून ते घर केलं. ते राहायची सोय झाल्यामुळे एक फार मोठा फायदा मला झाला किंवा मी जाऊ येऊ शकत असे आणि एक भाडं आपल्याला कमी झालं. तर या काळामध्ये जो मी निवडणुकीत भाग घेतला त्या निवडणुकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत की मी सांगत असे की मी या ठिकाणी सभा घेतो, त्या ठिकाणी सभा घेतो. तर मला गाडी मिळायची आणि मग ती गाडी मिळाली की मग मी त्या गाडीनं प्रवास करून पुन्हा यायचो आणि काही जर काही मिळालं याच्यात जाण्या येण्याच्या खर्चामध्ये तर माझ्या ज्या अनेक गोष्टी होत्या त्या मला पूर्तता करायला किंवा माझ्यावरचे कर्ज कमी करायला ते फार महत्त्वाची मला ती मदत होत असे. तर अशा निवडणुकीच्या काळात बऱ्याच गमती घडल्या. ज्या ठिकाणी कुणीच जात नसे प्रचाराला, कारण मोठे नेते काय करत, जे रस्त्यावरती हायवेवरची गावं असत तिथून तिथे पण आतल्या बाजूला कोणी जात नसतं. तर मी मात्र मग विचारत असे की बा कोणाला आपली आवश्यकता आहे. मग त्या ठिकाणी मग कळवणसारख्या भागात, आदिवासी भागात, अशा नगरमध्ये गेलो तर अकोला भागात अशा मी सभा घेत असे आणि त्या सभा खूप चांगल्या पद्धतीने चालत असत. व्याख्यानंही माझी चांगले लोक ऐकत असत. खूप ठिकाणी चांगले अनुभव असे आले की एकदा तर असं घडले की राहता या ठिकाणी काही कलाकार येणार होते, सगळे मराठी कलाकार. खूप त्यांचे सगळे बिजागी येऊन त्यांची एक गाडी होती आणि मग ते येऊन फक्त सांगायचे की बा निवडून द्या वगैरे जे कोणी असतील त्यांना. त्याच गावावरून माझी गाडी जात होती आणि मोठी सभा होती, पण माझा काही कार्यक्रम नव्हता, तो मोठ्या कलाकारांचा कार्यक्रम होता. पण नंतर असं निरोप आला की बा कलाकार काही येऊ शकत नाहीत, काय अडचण झाली त्यांची काय. आणि माझी गाडी चालली होती. लोकांनी मला अडवलं की साहेब 1000 लोक जमा झालेले आहेत आणि ते गाडी येत नाही कलाकारांची, तर तुम्ही म्हटलं माझं व्याख्यान पुढे आहे, मला पुढे जायचं. ते म्हणजे नाही कसंही करा तुम्ही, आता इतक्या लोक जमलेत त्यांना काहीतरी बोला. म्हटलं ठीक आहे. मग मी थांबवलं. पण मी एक मनाशी माझ्या खूप चांगल्या गोष्टी अशा प्रामाणिकपणे ठरवल्या होत्या की आपण जेव्हा काही बोलू तेव्हा आपण खरं सांगायचं. तर मी लोकांच्यामध्ये गेलो. म्हटलं ते कोण कलाकार येणार होते मराठीचे, ते कुणीही येणार नाही आहेत आणि यांनी मला सांगितलं तर मी बोलणार आहे. तर ज्यांना कलाकार पाहिजे होते त्यांनी इथून निघून जावं, म्हणजे माझ्या भाषणात थांबू नये. मी भाषण करणार आहे आणि ज्यांना थांबायचं असेल त्यांनी थांबावं. पण आता तसं काही कोणी होत नव्हतं किंवा का आपण उठून जायचं वगैरे तसं नाही. आणि मी बोलायला सुरुवात केली. बोलल्यावरती मला काय पुढे जाण्याचं असल्यामुळे मी तासभर पाऊण तास जवळजवळ बोललो आणि मग म्हटलं की आता मी थांबवतो. तर ते लोक बोलले नाही थांबवू नका म्हणे. म्हटलं मी थकलो आहे. असं नाही करा म्हणे, काही चहा कॉफी घ्या, आराम करा, परत बोला म्हणे. आता मोठी पंचायत आली. मला हे खूप ठिकाणचा अनुभव आला की मी एखादी गोष्ट सुरू केली आणि जर थांबवली तर त्यांना खूप दुःख होत असे. म्हणजे एकदा नगरच्या सभेमध्ये असं झालं की काहीतरी 9:30 वाजले आणि मी काहीतरी सुंदर गोष्ट सांगत होतो. माझ्या भाषणामध्ये जरा गोष्टी खूप चांगल्या येत असत. त्या चांगल्या गोष्टी ऐकण्यामुळे लोकांना मजा वाटत असे. अशी झाली आणि एकदम पाऊस आला. पाऊस आल्यावरती मी बोलणं थांबवलं. मी म्हणालो की तुम्ही आता जा, कार्यक्रम संपलेला आहे. ते म्हणले नाही पाऊस आमच्यावरती पडतो आहे, तुम्ही तर आहात ना सुरक्षित, तुम्ही बोला. मी म्हटलं असं नाही आहे,
ते म्हटले नाही नाही आम्ही नाही जात. ते लोक पावसात थांबले. पावसात थांबल्यावरती मी ते कंटिन्यू केलं. पण ते खूप असं जरा रसपूर्ण होतं. त्यामुळे 10 वाजता करेक्ट हे संपते, सभेची वेळ संपते. कारण तो त्यानंतर बोललं तर मग तू त्यामध्ये गुन्ह्याची नोंद होते. तर 10 वाजता मी थांबवलं की आता आपण याविषयी नंतर बोलू. म्हणजे ती कथा अर्धीच राहिली आणि मी थांबवलं. थांबवल्यावर लोक म्हणले की आम्ही उद्या येतो, उद्या कुठे कंटिन्युएशन याचा वेळेस. तर मग त्यांना सांगावं लागलं की मग उद्या अमुक चौकात सभा आहे 10 वाजता सकाळी, मग त्याचं कंटिन्युएशन तिथं ऐकायला. मी असं खूप पाहिलं की लोकांना खूप मजा वाटते. आता त्यातली एक गोष्ट मी आता या निवडणुकीच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. कारण माझ्या वडिलांनी काही गोष्टी खूप चांगल्या, मी वडिलांना सांगत असे मला गोष्ट सांगा आणि ते सांगत असत. तर खूप चांगली गोष्ट मी निवडणुकीच्या काळात जी खूप ज्याला म्हणतात लोकप्रिय झाली ती गोष्ट तुम्हाला सांगतो की एकदा एक मनुष्य जंगलात गेला आणि त्याला तिथे 10-12 रंगीत खडे सापडले. तर ते त्यांनी घेतले आणि आपल्या जवळ ठेवले. असं वाटलं मुलांना खेळायला चांगलं होईल म्हणून ते त्यांनी ठेवले आणि आपल्या खिशामध्ये घातले. गावाकडे आला, गावात आला तर त्याला तहान लागली. ते एके ठिकाणी एका दुकानदाराकडे तो थांबला आणि म्हटला की मला तहान लागली तर द्या. तर त्यांनी ते पाणी वगैरे दिलं. पण त्यांचं काय झालं की दरम्यानच्या काळात तो जेव्हा त्या जंगलातून येत होता त्याच्या मागे काही कुत्री लागली होती. तर त्याच्याकडे काही नव्हतं. तर खिशात दगड होते ना, ते एक एक दगड तो फेकून मारायचा. तर शेवटी एकच दगड त्याच्याकडे राहिला होता. तर तो त्यांनी हातात ठेवला होता. जेव्हा पाणी प्यायला लागलं तर त्याची त्या दुकानदाराची नजर त्या खड्यावरती गेली की अरे म्हणे हे काय काही नाही म्हणे साहेब, मी असं जंगलातून येत होतो आणि मला हे सापडलं. तर ते म्हणले हे देशील का मला? ते म्हणले कशाला? नाही म्हणे मी तुला 5 रुपये देतो. तर तो म्हणला 5 रुपये? तर म्हणलं कमी आहे का? 100 देतो मी. तो म्हणला 100? खूप चकित झाला. तो म्हणला अरे 1000 घे. तो म्हणला 1000? मग त्यांनी सांगितलं की अरे असं नाही असं नाही असं नाही, मी तुला 10,000 देतो. 10,000 म्हणल्यावर तो म्हणला 10,000? तर त्याला वाटलं हेही कमी वाटतात. तर तो म्हणला अरे 1,00,000 रुपये देतो. तर तो रडायला लागला, खूप मोठमोठ्यानं रडायला लागला. तर लोक गोळा झाले. काय झालं? लोकांनी विचारलं काय झालं काय झालं? तर तो दुकानदार म्हणाला की काही नाही, याच्याकडे एक हिरा आहे, त्याची किंमत 1,00,000 मी द्यायला तयार आहे, याच्यापेक्षा जास्त देणार नाही. पण हा का रडतो मला माहीत नाही आहे. मी आता 1,00,000 द्यायला तयार आहे. आता काही माझा काही मी काही त्याला काही केलेलं नाही आहे. हिरा त्याच्याकडे आहे, मी 1,00,000 द्यायला तयार आहे. तर ते लोकांनी त्याला गप केला. तो खूप रडत होता. तर लोकांनी जर रडतो कशाला? अरे तुझ्याकडे 1,00,000चा हिरा आहे, तुला 1,00,000 रुपये मिळतात, रडतो कशाला? तर तो म्हणाला की मी याच्याकरता रडत नाही, मी तर 5 रुपयालाच देणार होतो. कारण मला काय माहिती याची किंमत आहे, तर मी 5 रुपयालाच देणार होतो. पण हा जेव्हा म्हणाला मी फक्त 5 रुपये, आश्चर्याने म्हणाले की कसं काय यावं, दगडाचे 5 रुपये कसं देतो? पण याला असं वाटलं की हे कमी आहे म्हणून तो वाढवत गेला आणि ते 1,00,000 झाले. मग मला रडतो कशाला 1,00,000 रुपये मिळतात? ते म्हणले रडणं याच्याबद्दलही नाही आहे, रडणं याच्याबद्दल आहे की येताना खूप कुत्री माझ्या मागे लागली होती, त्यांना मी एक एक दगड फेकून मारला. ते मला आठवायचे की इतके दगड मी फेकून मारलेले आहेत. त्याचं मला रडू यायचं आहे. वाईट वाटतं की अरे हे केलं. आणि मग या क्षणात मी लोकांना सांगायचं की तुमच्या हातात हा मतदान म्हणून हा हिरा आहे, एक मत. आत्तापर्यंत तुम्ही जे दगड फेकून मारले ते वाया गेलेले आहेत. त्या माणसाला असा पश्चाताप झाला की याच्याबद्दल नाही, मागे फेकून मारले याचे दगड गेले, त्याचा मला दुःख होतं आहे. तसं म्हटलं तुमच्या हातामध्ये एक हिरा आहे, तो तुम्ही वाया घालवू नका. लक्षात ठेवा हे दगड म्हणून आपण आतापर्यंत वापरलेले आहेत. आणि मग ते लक्षात आलं लोकांच्या की मत म्हणजे हिरा आहे
आणि या कथेनं एक खूप मोठं परिवर्तन झालं म्हणून त्या सभेमध्ये. आणि मला पाहायलाही मिळालं, कारण लोक जिंकतही होते. म्हणजे एक असे जी सभा अशी होती की माझ्या गोष्टी खूप लोकप्रिय होत असत आणि त्यावेळी मी त्या समजून सांगताना तर लोकांनाही मजा वाटत असे. आणि ते एक उदाहरण दिलं की मग ते पटायचं सगळं. एक उदाहरण मी आणखीन द्यायचो की खडा मुसल और आडा मुसल असं उदाहरण द्यायचं. ते काय होतं किंवा समजा आम्ही काम केलं आणि सांगितलं किंवा आम्ही असं केलं तसं केलं, तर ते म्हणते तुम्ही काय काम केलं. म्हणजे सामान्य माणसानं काम केलं त्याची किंमत नसते. मोठ्या माणसानं काही केलं तर ती वेगळी गोष्ट असते. त्यांची फुटपट्ट्या वेगळ्या असतात, माप वेगळे असतात. याच्याकरता मी गोष्ट सांगायचो की एका घरामध्ये एक काजी होता. तर त्याच्या घरामध्ये त्याची बायको, त्याची एक मुलगी होती. तर एक दिवस असं झालं की त्याच्याकडे काही लोक विचारले यायचे की बा आमच्याकडून असं घडलं तसं घडलं, काय करावं, प्रायश्चित्त वगैरे सांगायला. ते पंडितसारखंच ते सगळं असतं. तर त्या पंडित समजूया आपण, त्याला विचारले यायचे की बा आमच्याकडून असं घडले, त्याचं आम्ही काय करावं, प्रायश्चित्त करावं. तर ते सांगत असत की बा कसल्या गोष्टीबद्दल काय प्रायश्चित्त करत. तर एकदा काय झालं की कुणाच्या हातून मांजर मेली. तर ते म्हणले की हमारे हाथ से तो बिल्ली मर गई है, अब क्या करना. तर मग त्यांनी सांगितलं की असं करा म्हणे, बिल्ली मर गई तो ऐसा करो, बोले एक मुसल खड़ा करो और उसके ऊंचाई तक रोटियां बनाओ और सब गरीबों को बांट दो, खाना खिलाओ, असं त्यांनी सांगून टाकलं. आणि मग तुमचं प्रायश्चित्त संपलं. ते म्हणून ठीक आहे. आता काही दिवसांनी काय झालं की हे गावाला गेले जे सांगणारे होते ते, आणि त्यांच्या मुलीच्या हातून मांजर मेलं. तर सगळं रडारड सुरू झाली की आता काय झालं, काय करायचं आता, आपल्याकडून मांजर मेले. तर मुलगी म्हणली अम्मा अम्मा मेरे को मालूम है बिल्ली मरी तो क्या करना. बोले क्या करना. बोले मूसल खड़ा करना और उसके ऊंचाई तक रोटी बना के सबको खिला देना, तो फिर वो हो जाता है. तर पण ठीक आहे, आता नाही आहे ते काय करावं, पण त्याचा उपायच बरोबर आहे. त्या बिचाऱ्यानं कुठून तरी खूप पीठ आणलं, इकडून आणलं, गोळा केलं आणि सगळं काम सुरू केलं. जेवण करायचं, त्या भाकऱ्या बनवायच्या तितक्या. तर ते रात्री आले ते साहेब. तर ते म्हणले क्या चल रहा है बेगम. बोले क्या चल रहा है. बोले वो बिल्ली मर गई ना, तो अब वो उसका ये करना चाहिए. तो आपने बताया था कि ऐसा मुसल खड़ा करके उतने रोटियां बांटना लोगों को. अरे बोले पागल हो गई क्या, लोगों के लिए खड़ा मुसल है, अपने लिए आड़ा मुसल है. आता आड़ा मुसल म्हटल्यावरती 10-12 रोट्या. मग 10-12 और 10-12 वो जो बनाया ना तुमने, तो और फकीर फुकरे कौन है, हम ही है, तो हम ही खा लेंगे. तर म्हटलं आम्ही कितीही चांगलं काम केलं, मोठं काम केलं, साहित्यिक काम केलं, तर ते आमच्यासाठी फुटपट्टी वेगळी आणि त्यांच्याकरता फुटपट्टी वेगळी. लोगों के लिए खड़ा मुसल और अपने लिए आड़ा मुसल हे सांगायचे की लोक फार हसायचे आणि त्याला एक वेगळीच गंमत सभेमध्ये यायची. तर याचा एक त्याची खरी प्रचिती मी तुम्हाला सांगतो ती कुठे घडली की काही ठिकाणी माझ्या शेवटच्या दिवशी सभा होत असत, कारण ते शेवटचा परिणाम फार महत्त्वाचा आहे. तर लास्ट सभा ही माझी ठेवायचे लोक कुठेही, ज्या मतदारसंघाची लास्ट सभा असली तर मग मी काय. तर जामखेडमध्ये राखीव जागा होती आणि त्या ठिकाणी 2-3 उमेदवार उभे होते. काँग्रेसचे बाम भारसकर म्हणून होते, ते उभे होते, माझे मित्र होते. आणि दुसरे पुण्याचे बाजीराव कांबळे होते. ते कर्जतच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे तिथे त्यांना तिकीट मिळालं आणि ते आले. पण आता माझं काय होतं, सगळं तात्विक होतं की रिपब्लिकन पक्षाची आणि आमची युती होती त्या बाजीराव कांबळेची. तर माझी सभा होणार होती. तर मला सांगितलं की भारसकरने की अरे तू कशाला जातोस आता तिथे माझ्या विरुद्ध, आपल्या जिल्ह्यातलं आहे, हे मनुष्य बाहेरचं आहे. अरे म्हटलं नाही बाबा, माझं एकदा ठरलं म्हणजे ठरलं. मी काही पक्ष बदलत नाही आणि काही करत नाही, आणि मला ठरल्याप्रमाणे मी जाणार आणि सभा घेणार. हे 2-3 वेळा घडलं. म्हणजे शरद पवारने जेव्हा पक्ष सोडला आणि ते विरुद्ध उभं राहिले, तर अनेक निवडणुकीत मी त्यांच्या बाजूनं प्रचाराला गेलो
एकदा तर बारामतीमध्ये दिलीप कुमारच्या सभेबरोबर माझी सभा झाली बारामतीमध्ये. पण ते जेव्हा काँग्रेसच्या विरोधात होते तेव्हा मी तिथे त्यांच्या विरोधात सभा घ्यायला गेलो. इथे सुद्धा मी त्यांना सांगितलं की बुवा मी असं करणार नाही, मी माझ्या तत्वाप्रमाणे वागेन, मी सभा घेईन, माझं जे काय विचार ते सांगेल. तर ते जामखेडमध्ये शेवटची सभा खूप चांगली अशी होती की ते त्यांची एक पद्धत आहे की जो बघता येईल त्याच्या सभेची लोकांना कल्पना यावी की सगळे लोक यावेत तिथे, म्हणून तिथे काहीतरी ते उखळी तोफ असते त्यांची, तर ती मोठी तोफ उडवीत. मग ते उडवल्यावर सगळे गावकरी जमा होतात तिथे की चला सभा साहेब आलेले आहेत, जे कोणी बोलणारे बघते. तर त्याने अशी तोफ बीप अशी उडवली, मस्तपैकी आवाज झाला, गाव खूप गर्दी जमली आणि माझी सभा झाली. खूप आता बाजीराव कांबळे असल्यामुळे मग अधिक त्याला मी हे केलं की बा कसं महत्त्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि हे लोक येणं, हे निवडून येणं, हे जरा समजून सांगितलं. आणखीन खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. तर ती उदाहरणं फार तशी माझी प्रसिद्ध आहे. जवळजवळ मी त्या कथा सगळ्या लिहून काढल्या की माझ्या भाषणामध्ये मी ज्या कथा सांगतो त्याचं मर्म फार वेगळं असतं. तर अशी ती खूप चांगली सभा झाली आणि ती सभा झाल्यावरती लोक खुश झाले. बाजीराव कांबळेंनाही आनंद झाला की शेवटची सभा फार चांगली झाली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाहेरचा उमेदवार म्हणून प्रचार तिचा झालेला होता. ते भारसकर स्थानीय होते, पण तरीही भारसकर पडले आणि बाजीराव कांबळे निवडून आले. आश्चर्य वाटेल आपल्याला, फक्त 28 मतांना निवडून आले. आता जर शेवटची सभा माझी झाली नसती तर निकालच वेगळा वेगळा. त्यामुळे 28 मतांना पराभूत झाल्याचं दुःख भारसकरांना खूप लागलं. ते मला म्हणायचे, रतन तू नसता गेला ना तर मी निवडून आलो असतो, तू कशाला गेला. तर ही अशी पद्धत होती की वक्तृत्वामध्ये एक फार मोठं सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य बदल घडवू शकतं. तर तो बदल घडवणं फार महत्त्वाचं होतं. आता काय झालं की आता या वक्तृत्वाच्या सामर्थ्याबरोबर आणखीन वेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर आपल्या पंतप्रधानांचं जे वक्तृत्व आहे ते ज्याला आपण श्रेष्ठ कोटीचं आहे असं काही नाही आहे. बोलू शकतात, चांगलं बोलू शकतात हे आहे, पण त्यांच्या मागे जी खूप वलय निर्माण केलेलं आहे, एक खूप मोठी धनशक्ती उभी आहे. त्यामुळे असं वाटतं की वक्तृत्वामध्ये हे फार मोठं वक्तृत्व, ते बोलतात वगैरे सगळं हे खरं आहे. पण मी खूप चांगल्या चांगल्या वक्त्यांची भाषणे ऐकली. म्हणजे अटलजींचं वक्तृत्व होतं की ज्याच्यामध्ये कन्व्हिन्सिंग पॉवर, की तुम्हाला आपलंसं करण्याची दृष्टी होती. आणि खरं म्हणजे हे बाकीचे वक्ते देखील जे करतात ते नक्कलच करतात. कारण हिटलर हा फार मोठा वक्ता होता, त्याने सगळ्या जर्मनीवर अधिराज्य फक्त वक्तृत्वामुळे गाजवलं. पण वक्तृत्वाबरोबर तो काय करत असे की आपले काही लोक समोर ठेवत असे. मग त्यांना विचारायचं की मग या लोकांनी जो अपराध केलेला आहे मग यांना शिक्षा व्हायला नको का. मग ते लोक हो म्हणायचे, ते त्याचेच लोक असायचे. आणि मग ते अशा पद्धतीनं त्यांनी ते वक्तृत्व वाढवलं आणि जर्मनी जिंकला. तर सांगण्याचं कारण असं होतं की लोकशाहीमध्ये मताची किंमत फार महत्त्वाची असल्यामुळे आत्ता देखील या सगळ्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो की खूप परिणामकारक आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे आहेत की तुम्हाला लोकशाहीमध्ये बोलता आलं पाहिजे. नुसता बोलता आलं नाही पाहिजे, तुमच्यामध्ये एक त्यावेळी प्रत्युत्पन्न मती ज्याला म्हणतात की ताबडतोबीनं उत्तर देण्याची सुद्धा क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. अशा प्रकारे आता मी तर काही लोक समोर बसवून काही कधी केलेलं नाही, म्हणजे अशी ट्रिक करून काही मॅजिक केलं नाही. माझ्या वक्तृत्वामध्येच जे सामर्थ्य असलं तरच ते होईल असं मला वाटलं आणि त्यामुळे असं झालं नाही. पण काही ठिकाणी खूप त्याची प्रचिती आली की लोक आपलं ऐकतात आणि चांगल्या पद्धतीने ऐकतात. आणि हे जे ऐकणं आहे, हे सांगणं आहे, तर माझे मित्र विजय पानसरे म्हणून होते, ते म्हणाले की रतनलाल फक्त कॉलेजमध्ये शिकवत नाहीत तर ते लोकशिक्षक आहेत. तर मला ही भूमिकासुद्धा फार आवडली. दशेपासून तुम्ही भाषण करणं, चळवळीमध्ये काम करणं, कधी असं वाटलं नाही का सर की एक निवडणूक पण लढवावी?
हो, निवडणूक लढवावी आणि मी लढवली देखील. हां, हां. मी एक निवडणूक लढवली संयुक्त महाराष्ट्र समितीच्या काळामध्ये 68 साली. मी श्रीगोंदे मतदारसंघातून उभा राहिलो आणि पुन्हा माझ्या विरोधात भारसकरच होते. पुन्हा म्हणजे आधीच भारसकर, हे नंतरची गोष्ट आहे. ही जी जामखेडची आहे ती नंतरची गोष्ट आहे. पण माझ्यावेळी भारसकर उभे होते आणि माझ्याकडे काही नव्हतं. मी विद्यार्थी चळवळीत असल्यामुळे नगरमध्ये मी डिबेटिंग सेक्रेटरी म्हणून निवडून आलो होतो. आणि डिबेटिंग सेक्रेटरीमध्ये मला खूप मतं पडली, म्हणजे इतकी की माझ्या विरोधकाला फक्त एक मत पडलं आणि ते देखील मी दिलं होतं. पण त्यामुळे मग विद्यार्थी सगळे चांगले आपले मित्र होते. माझं भाषण ऐकायला लोक उत्सुक असत. तर एक सोमवंशी म्हणून आमचा एक मित्र होता. तर त्याची जमीन तिकडे होती श्रीगोंद्यामध्ये, त्याच्या भावाची. तर तो म्हणाला की रतन, आपण पार्लमेंट हे विधानसभा लढवायची म्हणे. पण म्हटलं आपल्याकडे पक्ष नाही, काही नाही. मी संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये, म्हणजे काँग्रेसच्या विरोधामध्ये. आणि मग म्हणजे स्वतंत्र लढायची. आपण विद्यार्थी कृती समिती स्थापन करू. आणि एक विद्यार्थी कृती समिती स्थापन करून मी निवडणूक लढवावी असं ठरलं. आणि मी गेलो निवडणूक लढवायला. पण आता पैसा नाही ना काय. तो म्हणाला राहायची जागा, करायची सगळं. तर आमचे एक मोठे नेते होते, ते माझ्या एका व्यासपीठावर पुस्तकाच्या प्रकाशनाला ते अध्यक्ष होते. ते फार श्रीमंतग्रस्त होते, फिरोदिया फॅमिलीचे. तर त्यांचे जे चिरंजीव नवल भाऊ फिरोदिया, तुम्ही प्रसिद्ध असेल, बजाज ऑटो वगैरेमध्ये त्यांचे नाव आहेत प्रसिद्ध, जय हिंद इंडस्ट्री त्यांची. तर त्यांनाही माझ्या भाषणाबद्दल खूप जरा चांगलं वाटायचं. तर माझ्या मित्रांनी सांगितलं की हा निवडणुकीला उभा राहतो, तर याला काहीतरी मदत करा. ते म्हणजे ठीक आहे, 2000 रुपये माझ्याकडून देईन मी. तर तेवढंच मला भांडवल मिळालं, 2000 रुपयाचे. पण ते 2000 रुपयेसुद्धा ते त्यांचे वडील होते देणार, कारण ते तर पुण्याला निघून गेले. त्यांनी वडिलांनी सांगितलं की याला 2000 रुपये द्या. तर मग त्यांनी काय केलं, 500 रुपये मला दिले की सगळे एक साथ कसे खर्च करशील म्हणे, तू 500 रुपये घेऊन जा. तर 500 रुपयाचा पहिला हप्ता मला मिळाला. आणि बाकी काही विद्यार्थी गोळा करत होते बिचारे, काय जे असेल ते 4-2 रुपये, फार जास्त काही मिळायचं नाही. पण हे 500 रुपये मिळाले. मग आम्ही एक जीप भाड्याने घेतली. त्यावेळी ते फार भाडं कमी होतं, काहीतरी 200-300 भाडं रोज असं होतं. तर आम्ही जीप घेतली एक भाड्यानं, की शेवटच्या वेळी काम करू. आणि मी एस टीनं प्रवास करत असे. हे आमचे 4 लोक, याच्यात 4 मित्र माझ्याबरोबर, के.एन. शिंदे म्हणून एक होते, सोमवंशी आणि आणखीन 1-2 मित्र, असे आम्ही त्या प्रचाराला गेलो. श्रीगोंदा तालुका खूप मोठा, आम्हाला तर काही तसं माहीत नाही आणि आमच्याकडे काही तसे साधनही नाहीत. तर पहिल्या दिवशी मी श्रीगोंदे गावात प्रवेश केला. इकडं तिकडं सगळे विचारलं काय आहे, कोण उभे आहेत. आता प्रचंड, आता म्हणजे विधानसभा मतदारसंघ किती मोठा असतो आणि 4-5 विद्यार्थी आम्ही काय. तर त्यावेळी मी असं ठरवलं की बा आपण कुठे जायचं. त्याचं कारण असं होतं की जात हा फॅक्टर जो होता, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जातीच्या वस्त्या आहेत. आता माझं रतनलाल म्हणून नाव जरी अनुसूचित जातीमध्ये असलं तर मी शहरात राहणारा आणि माझी कुठलीच वस्ती नाही, माझं एक नातेवाईक नाही आणि माझं त्या मतदारसंघात नाव देखील नाही. म्हणजे मला अनुमोदक सूचक हे तिथले करावे लागले. तर मी कुठल्या वस्तीत जाणार, कारण प्रत्येकाला वस्ती होती. भारसकर मातंग वस्तीत जायचे, मग 4-2 लोकांना काही सांगायचे, जे काय असतील त्यांचे ते काम करायला तयार आहेत. आणखीन काही होते त्यांच्याही जातीच्या वस्त्या होत्या, तिथे जायचे. आता मला तर काहीच नाही तिथे. तर मी काय करायचं, गावच्या चौकात जायचं, पारावर जायचं आणि तिथे बसायचं. तिथे लोक बसले असायचे. तर बाकीच्या उमेदवारांना त्यांच्या वस्त्या, त्यांचे लोक, मला काही नाही, तुम्ही गावाच्यामध्ये. तर मी विचारलं की मला रात्री सभा घ्यायची आहे. तर ते एक व्यापारी होते, ते त्यावेळी जनता पार्टीचे वगैरे काहीतरी काम करत होते आणि म्हणजे खूप काँग्रेसच्या विरोधात आज काम करणारे त्या काळात होते. आणि त्यामुळे मग ते काय म्हणले की ठीक आहे, तू स्वतंत्र उभे आहात ना तुम्ही, मी तुम्हाला मदत करतो की आजच्या सभा तुम्ही घ्या म्हणे. तर एक सभा घ्यायला आम्ही ते चौकामध्ये सभा घेतली, कारण
मी सांगत असतो नेहमी की वक्ता जो आहे हा रस्त्यावरचा वक्ता फार महत्त्वाचा असतो. तुम्ही काही गारुडी पाहिले असतील, काही औषध विक्रेते पाहिले असतील की ते रस्त्यावरती आधी गर्दी जमवतात आणि मग भाषण करतात आणि शेवटी आपलं औषध विकतात. तर ते फार मोठे वक्ते आहेत, कारण त्यांच्यामध्ये एक लोकांना ओढून ठेवण्याची शक्ती असते. तर आता मला वक्तृत्वाची एक त्याला कोणतं खूप आवड आणि सवय असल्यामुळे मी म्हटलं ठीक आहे आपण सभा घेऊया. तुम्ही सभा घ्यायला पण अध्यक्ष कोण होणार? कारण मी अनेक लोकांना विचारलं तर ते काही स्वतंत्र असा एक विद्यार्थी आलेला आहे, त्याचं एक छोटंसं पुस्तक प्रकाशित झालं होतं माझं त्या काळामध्ये, काकासाहेब गाडगीळ आणि माझ्या भाषणाचं पुस्तक होतं. चांगला परिचय माझा छापून दिला होता. तर मोठमोठे वकील वगैरे माझ्याशी बोलायचे चांगलं, किंवा चला सुशिक्षित उमेदवार आहे, राखीव जागा असली तरी, तर ते लोक गोळा व्हायचे. तर त्या दिवशी मी म्हणालो अध्यक्ष कोणाला करणार? ते म्हणले थांबा म्हणे, एक फार विद्वान श्रीगोंद्यामध्ये आहेत त्याला अध्यक्ष म्हणून बोलू, MA झालेला गृहस्थ आहे म्हणे. आणि त्या निरोप पाठवला. तर ते ब्राह्मण आळीत राहणारे होते आणि हे आमच्या व्यापारी मित्रांनी जेव्हा निरोप पाठवला की बा ते MA झालेले गृहस्थ पुरकर या, ते म्हणले हे रतनलाल सोनाग्रा. मग त्यांची ओळख झाली, मग त्यांना माझं पुस्तक दिलं वगैरे, बोलणं झालं. ते म्हणले ठीक आहे मी अध्यक्ष व्हायला तयार आहे. तर ते अध्यक्ष झाले. आणि का कोणास त्यांना असं वाटलं की या सभेची सुरुवात वेगळ्याच ह्याच्यानं झाली पाहिजे. तर त्यांनी आपल्या सगळ्या ब्राह्मण आळीतल्या मित्रांना बोलावलं, नातेवाईकांना, आणि ते म्हणले की एक इतका हुशार मुलगा नगरून आला आणि तो उभा आहे सुशिक्षित असा, तर याला तुम्ही मंत्रोच्चारांना सुरुवात करा आणि याला आशीर्वाद द्या. तर गावच्या चौकामध्ये श्रीगोंद्यामध्ये ब्राह्मण आळीतल्या मंडळीनं ते काय राज्याभिषेकाची मंत्र सगळी म्हटली आणि मला आशीर्वाद दिला आणि ते माझ्या सभेचे अध्यक्ष झाले. आता मी वैचारिकच बोलणार, मी काही माझ्या जातीची माणसंच नाही तर कुणाला सांगणार ते सांगाय. तर मी खूप मजेशीर असं तिचं भाषण केलं. त्याच्यामध्ये फायदा एकच झाला की श्रीम पुरकर हे संस्कृतचे मोठे विद्वान, ते माझे मित्र झाले आणि ते म्हणले की मी शेवटपर्यंत तुझ्याबरोबर यायला तयार आहे. मग प्रत्येक जीपमध्ये माझ्याबरोबर ते असत, भाषणं देत असत. त्यांचेच मित्र होते फडणीस वकील, तेही तयार झाले. म्हणजे आता माझ्याकडे कुठला वर्ग असा राहिला नाही. आणि माझ्या वडील जैन स्थानकात जायचे तेव्हा तिथे जे आनंद ऋषी महाराज म्हणून एक होते, तर त्यांचा मला खूप प्रेम होतं की माझ्याकडून ते काही लिहून घ्यायचे, काही कविता वगैरे करून घ्यायचे. तर मी त्यांना म्हणालो की मी निवडणूक लढवतो आहे. तर ते कुणी जरी त्यांचे लोक आले गेल्यावर ते काय म्हणतात, अरे वो लडका खडा आहे उसको जरा देखना, ते महाराज म्हणायचे बरं का. मला आश्चर्य वाटलं की मला किती विरोधाभास आहे एकमेकांच्यामध्ये, तरी ते मला माझ्यासाठी कोणीतरी शब्द टाकायचे. एक दिवस असा झाला की शेवटचा दिवस आला आणि श्रीगोंद्याच्या बाजारामध्ये सगळ्यांच्या सभा होत्या, म्हणजे लाऊडस्पीकर फिरत होते वगैरे. तर माझी सभा एके ठिकाणी कोपऱ्यावरती झाली. तर एक ख्रिश्चन फादर हे पत्रकं वाटत होते तिथे आणि ते असं ठिकठिकाणी ते आपल्या प्रसार करतात. तर ते चुकून माझं भाषण ऐकायला उभे राहिले आणि माझं भाषण झाल्यावर ते माझ्याकडे आले म्हणे, मुला आता मी तुझ्यासाठी काय करू रे? मी म्हटलं फादर आता माझ्याकडे तर आता काहीच करता येणार, सगळे ही माझी हँडबिलं आहेत तर ही मला वाटायची आहेत. तर ते म्हणले दे सगळी हँडबिलं. तर त्यांनी त्यांच्या धार्मिक हँडबिलं ठेवून दिली आणि माझी हँडबिलं सगळ्यांना वाटली. त्यांच्यावरती माझ्या भाषणाचा इतका परिणाम झाला. याचं कारण होतं की नकळत मी काही गोष्टी सांगत असे आणि त्या गोष्टीमध्ये आचार्य अत्रे एक गोष्ट सांगत असत नेहमी, ती काँग्रेसच्या फार विरोधात असतात की काँग्रेसच्या पुढाऱ्यांचा कधी गौरव झाला कुठे, मग ते समजत की हा स्वतःचाच गौरव आहे. तर अशा वेळी अत्रे एक फार मजेशीर गोष्ट सांगायची. तर ते म्हणले की एकदा येशू ख्रिस्त जेरुसलेममध्ये गाढवावर बसून जात होते. त्यावेळी गाढव हे वाहन होतं ना, म्हणजे ते आपल्यासारखं ते काही वाईट मानायचे नाही, तर ते गाढवावर बसून जात होते. तेव्हा सगळे लोक येशूला नमस्कार करायचे आणि हात जोडायचे. तर मग अत्रे काय म्हणले की ते सगळं पाहून
त्या गाढवाला असं वाटलं की सगळे लोक मलाच नमस्कार करत आहेत. त्याला हे माहीत नव्हतं की माझ्या खांद्यावर येशू बसलेला म्हणून मला लोक नमस्कार करत आहेत. तर त्या गाढवाच्या मनात असं आलं की अरे वा वा, मी तर आता फार मोठा आहे आणि मला हजारो लोक जर नमस्कार करत असतील तर त्यांनी एकदम येशूला उधळून टाकलं, खाली पाडून टाकलं. तर येशू जेव्हा खाली पडले तेव्हा लोकांना फार राग आला गाढवाचा आणि त्या गाढवाला बदडून काढलं. तर मग मी म्हणालो की बघ, काही लोकांचा असा गैरसमज आहे, कारण आमचे जे नेते माझ्या विरोधात उभे होते की म्हटलं लोक नमस्कार गांधींना वगैरे करतात, यांना फुकट असं वाटतं की यांनाच नमस्कार असतं वगैरे आहे. ती गोष्ट सांगितली आणि त्यामुळे ते ख्रिश्चन फादर इतके खुश झाले की अरे ज्या भाषणामध्ये अशी एखादी अशी गोष्ट जिजसच्या महात्म्याची चांगल्या गोष्टी सांगतो, तर ते म्हणले पोरा आता मी तुझ्यासाठी काय करू. तर ते बिचारे फादर तिकडे त्यांनी हँडबिलं वगैरे वाटली. असं ते खूप मोठं घडलं, महत्त्वाची घटना घडली आणि अनेक ठिकाणी अशा अशा गोष्टी घडल्या. फक्त साधनं काही नव्हती, फक्त फिरत होतो आम्ही. त्यातला एक अनुभव फार आता लोकशाहीच्या दृष्टीने मला सांगायचा आहे. तुम्ही आत्ता माझा एका वर्तमानपत्राचा फोन होता की तुमच्या आठवणी तुम्ही निवडणुकीविषयी सांगा सध्याच्या. तर त्याच्यासाठी ती आठवण मी आता लिहून पाठवली. तर ती आठवण अशी आहे की ही जी आमची मित्रमंडळी होती, 4-5 विद्यार्थी माझ्या कॉलेजमधले, एक शिंदे होते, एक सोमवंशी होते, मी सांगितलं सोमवंशी नातेवाईक होते आणि त्यांची शेती वगैरे होती. तर त्यांचा एक धनगर मित्र होता, तरुण मित्र होता, पण तोही वाड्यावरती यायचा. आता हा बिचारा सोमवंशी जो आहे हाच माझी व्यवस्था करायचा, रात्रीचं जेवण त्याच्या नातेवाईकाच्या घरी, कारण त्यांची नाती खूप पसरलेली असतात. मग रात्री 12 वाजता 1 वाजता जरी गेलो तर ते लोक भाकऱ्या थापून आणि बेसन वगैरे करून आम्हाला जेवण घालायचे करायचे. कारण आमच्याकडे काही साधनं नाही. एक जीप होती पण ती पुढे गेली, कारण पैसे फक्त 2,000 रुपयाचे होते. म्हणजे आधी 500 नंतर 500 असे म्हणून 2,000 मिळाले. तर सगळी निवडणूक 2,000मध्ये होती, फक्त माझी भाषणं चालू होती. पण महत्त्वाची घटना अशी घडली की त्या धनगर माणसाने सांगितलं की आमची वस्ती अमुक अमुक डोंगरावरती आहे, तिथे 100 मतं आहेत, जर मी सांगितलं तर ती तुम्हाला मिळतील सगळी. तर आम्ही म्हटलं चला ठीक आहे, आता हा आपल्याबरोबर आहे तर याच्या वस्तीत जाऊ आणि आपण ती मतं आपण बोलू मिळू. तर तो आम्हाला घेऊन गेला. पण ते डोंगरावरती आमची जीप काही चढेना, खूप वाईट रस्ता होता. कसे बसा आम्ही जो पोचलो, संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि पोचलो त्या वस्तीवरती. त्या वस्तीवरती पोचल्यावर तो आता त्या वस्तीचाच मनुष्य होता आणि त्याची सासूरवाडी ती होती. त्यामुळे त्यांनी त्या सगळ्या लोकांना गोळा केलं. त्यातला एक म्हातारा धनगर आला तिथे आणि सगळे लोक उभे राहिले माझ्या भोवती. तर मी म्हटलं की बाबा मी निवडणुकीला उभा आहे. तर ते म्हटले निवडणूक म्हणजे काय. मला आता सगळं झालं. म्हटलं असं कसं, म्हणजे मी असेंब्लीला उभा आहे असं आहे. ते म्हटले असेंब्ली म्हणजे काय, आम्ही कधी गेलोच नाही. ते म्हटलं की कुणी इथे आलं का नाही मतदान वगैरे करायला किंवा मत सांगायला. तर मग कुणीही नाही आलं, तुम्ही पहिले आहात. ठीक आहे. मी म्हटलं असं राज्य कुणाचं आहे तुम्हाला माहिती आहे का. याच्यावरती मी एक नाटकही लिहिलं मोठं. मी विचारलं राज्य कुणाचं आहे. त्याच्यावेळी तसं काय आम्हाला माहीत नाही, पण म्हणतात इंदिरा गांधीचं कोणाचं तरी राज्य आहे एवढंच. मग म्हटलं तुम्हाला काहीच माहीत नाही. तर नाही. मग म्हटलं असं असं असतं, राज्य असतं, ते लोक निवडून देतात, निवडून दिल्यावर तेच लोक कायदे करतात, त्यांचं राज्य येतं. मग त्याच्याकरता म्हणे आम्हाला काय करायला पाहिजे. तर म्हटलं बाबा खाली तुमचं मतदान केंद्र मला माहीत नाही, पण जिथे असेल तिथे जायचं आणि माझी खूण आहे त्याच्यावरती एक शिक्का मारायचा, तर मला ते मत मिळेल आणि मग मी मुंबईच्या असेंब्लीत जाईल. ते म्हणले तुला त्या चित्रावर शिक्का मारला तर तू निवडून जाशील का. मी म्हटलं हो. त्यांना फार आनंद झाला. ते म्हणले तू पहिला आहे आम्हाला येऊन सांगितलं, आम्हाला काहीच माहीत नाही. तर मी त्यांना विचारलं की अहो कुणाचे कोण मुख्यमंत्री आहेत, ते अमुक आहेत वगैरे काहीच कोणाला माहीत नाही. कुणी आलंच नाही म्हणे आता. पण इथं कोण येतं म्हणे डोंगरावरती. तर म्हणे मग आता आम्ही तुम्हाला सांगतो म्हणे. यांनी वर बोट केलं आणि म्हणाला चंद्र सूर्य असेपर्यंत आम्ही कधी खोटं बोलणार नाही.
आणि या सप्तेवरती सांगतो की आम्ही सगळे लोक तुला मत द्यायला येऊ खाली कुठे असेल तिथे. तर मग त्या जावयाला त्याच्या धनगराला सांगितलं. ते म्हणले खाली गावात शाळा असते ना तिथे मतदान आहे आणि हे लोक येतील. तर हा जो माझा फार विदारक अनुभव होता की लोकांना मतदान माहीत नव्हतं, राज्य कोणाचं हे माहीत नव्हतं, त्या वस्तीवरती कोणी सांगायलाही गेलं नाही. ते आपल्या आपल्या जीवनाची जे काय असतील त्याच्यामध्ये ते जगायचे. कोणीतरी खाली आलं, लोकात मिसळलं, त्याच्यामुळे मला वरती जाता आलं आणि डोंगरावरती सांगता आलं. तर मी याच्यावरती एक नाटक लिहिलं की जनतेशी भेट माझी घडवा. ही जनता कुठे, जिचं राज्य आहे, लोकांनाच माहीत नाही ना की जनता कोण आहे आणि आपण राजे आहोत हेच माहीत नाही. तर ते त्या मतदारसंघात मी सगळा फिरलो, भाषणं झाली. एके ठिकाणी एक इंजिनियर, तरुण इंजिनियर, तो ऐकायला होता, देशमुख म्हणून होता. आणि मग त्याने सांगितलं की ठीक आहे म्हणे, मी इंजिनियर आहे आणि हे माझं गाव आहे, तर ह्या गावची जबाबदारी माझी. ते मांडवगण गावात त्यांनी ऐकलं आणि त्या इंजिनियरनी जबाबदारी ती घेतली. बाकी मला काही असं, मग माझ्या दुसऱ्यांच्या सभा व्हायच्या, त्यांच्याकडे साधनं, आता माझ्याकडे काहीच नाही. मी चौकात सभा बोलायचो, कुठेतरी पारावरती बोलायचो. एक गाव होतं, त्याचं गावाचं नाव होतं चोरवाडी. तर मी तिथे सकाळी सभा घेतली. सभा घेतली म्हणजे काय, गावात चौकात उभा राहून बोललो, माईक वगैरे काही नाही, पण भाषणं केली. मी म्हणले हे चोरवाडी कशाला, तुम्हाला ते वाईट आहे म्हटले. नाही म्हणे, इथले सगळ्यांची आडनावं चोर आहेत म्हणून चोर. तुम्ही म्हणलं आजपासून मी जाहीर करतो की ही चोरवाडी नाही, ही थोरवाडी आहे. मी त्यांचं नाव बदललं, त्यांना थोरवाडी सांगितलं आणि असा फिरत फिरत प्रचार केला. खरं म्हणजे आम्हाला माहीत होतं की आपलं काही विजय होणं शक्य नाही. शेवटच्या काळात जीपही माझी गेली, तिचं पंक्चर झालं, तर त्याच्यामध्ये पाला भरून एकदा ती टायर चालवला आणि ती कुठेतरी नेऊन दिली. तर अशा खूप विदारक अनुभव त्या इलेक्शनच्या काळातले होते. पण शेवटच्या दिवशी एक अनुभव मला आणखीन विदारक होता, तो जो मी आत्ता सांगितला धनगरांचा. त्या गावी मी गेलो शेवटच्या मतदानाच्या दिवशी. सगळ्या ठिकाणी जितकी ती महत्त्वाची होती केंद्र, जिथे जाऊ शकत तिथं जात होतो. तिथं दुपारी 1 वाजता मी पोहोचलो. गेल्या गेल्या तिकडचे ते निवडणूक अधिकारी आले, धावत, साहेब बरं झालं तुम्ही आला. म्हणजे काय झालं. अहो म्हणे, त्या डोंगरावरून ही सगळी धनगर मंडळी आलेली आहेत आणि ती काय म्हणतात की तो पोरगा जो आहे त्याचं आम्हाला फोटो दाखवा, तिथे त्याचं चित्र दाखवा, मग त्याला आम्हाला मत द्यायचं. तर ते आम्ही त्यांना सांगतो की असं नाही आहे, त्याची खूण सायकल आहे, त्याच्यावरती तुम्ही शिक्का मारला तरच. ते म्हटले नाही, तो पोरगा आम्हाला दिसला पाहिजे ना, तो जो आमच्याकडे आला. आणि आम्ही त्याची शपथ घेऊन त्याला आश्वासन दिलेलं आहे की सूर्य इकडचा तिकडे होईल पण आम्ही तुला मत द्यायला येऊ. तर ती सगळी रांग लावून बसलेली होती, 1 वाजेपर्यंत बसली, की जोपर्यंत ते पोरगं सांगत नाही तोपर्यंत नाही होत. आणि मग मी गेलो आवडतो, ते उभे राहिले. म्हटलं काय झालं. नाही म्हणे, ते हे साहेब सांगतात काहीतरीच ते याच्यावर शिक्का मारा, पण तुम्ही सांगितल्याशिवाय कसं मारणार शिक्का, आम्हाला तर तुम्ही दिसत नाही तिथे. मग मी म्हटलं अहो माझी खूण ती आहे, त्याच्यावरती तुम्ही केलं तरच ते मतदान होईल. मग ते म्हणले ठीक आहे. मग ते सगळे मतदानाला गेले आणि तो क्षण माझ्या जीवनामध्ये असं वाटलं की लोकांचा विश्वास आणि जी माणसं आपण सामान्य समजतो ती कमिटमेंटला किती भारी असतात, ही कमिटमेंट त्यांची मला दिसली. आणि माझा अनुभव या सगळ्या ह्याच्यातला इलेक्शनचा, मी पराभूत झालो. बारस्कर निवडून आले. त्या निवडून आल्याबरोबर त्यांना समाज कल्याण मंत्रीपद देखील मिळालं. त्यांनी मला गाडी पाठवली. ते म्हणले की काही असेल तर सांग मला, मी मदत करेन. पण त्या निवडणुकीमध्ये मला खूप असा विदारक अनुभव आला. पण एक विरोधी भूमिकेतून मी होतो आणि विद्यार्थी समिती, कृती समिती याच्यामुळे होतो. त्याच्यावरती संयुक्त महाराष्ट्राची खूण जी आहे, ही जी मशाल जी खूण आहे हुतात्मा स्मारकाची, ती माझ्या याच्यावरती होती. तर असा हा खूप चांगला असा अनुभव मला इलेक्शनच्या काळात आला.
तर मी काय झालं की त्याच्यावरती नाटक लिहिलं, जनतेशी भेट माझी घडवा. आणि जनता कुठे आहे, जनतेचा शोध घेतला की जनता कुठे सापडेल. आणि ते नाटक खूप चांगलं गाजलंही पुढे. अनेक वर्ष दलित रंगभूमीने केलं. तर राजकारणामध्ये मी फार काळ आहे, अजूनही आहे. मी एक वैचारिकदृष्ट्या पाहतो आणि मला माहिती आहे की मी इतका अल्पसंख्य असल्यामुळे, अल्पसंख्य म्हणजे किती की ज्याचं मतही नाही आणि ज्याची जातही नाही, पण जो आहे तेव्हा त्याला काय मिळणार. कारण लोक जर गणित मांडतात किंवा याला घेतल्यावरती आपली किती मतं मिळतील, तर या गणितापुढे मी म्हटलं की बाबा ठीक आहे, याच्यात मी बसत नाही. त्यामुळे त्यापेक्षा आता एक निवडणूक लढवली, ती सोडून दिली आणि ह्या जातीच्या गणितात आपण काही बसत नाही. पण पुन्हा एक गोष्ट मी सांगतो, जी गोष्ट जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे आणि जी माझ्या सगळ्या लोकांना मी सांगत असतो की असं म्हणतात की शिरी फरहाद म्हणून जे एक प्रेमी जोडपं प्रसिद्ध आहे, लैला मजनूसारखं, तसं शिरी फरहाद एक प्रसिद्ध जोडपं आहे. तर त्याचं फार प्रेम होतं फरहादचं शिरींवरती. तर तो वाटेल ते करायला तयार होता. तर त्या शिरींच्या वडिलांनी त्याला बोलावलं, ते राजे होते. ते म्हणाले की तू काही करायला तयार आहेस का माझ्या मुलीसाठी, प्रेमासाठी. तर ते म्हणले होय. ते म्हणले ठीक आहे, हा डोंगर आहे, हा डोंगर फोडून इथून तू पाणी काढून दाखव. गावात पाण्याची टंचाई आहे, तू जर डोंगर फोडून काढला आणि पाणी सापडलं तर मी तुला शिरींबरोबर लग्न करून देईन. तर तो गेला. आता तो वेडाच होता किंवा ठीक आहे, आता आपल्याला मिळवायचे, प्रेम आहे आपलं. आणि प्रेमापोई त्यांनी ते डोंगर खडक फोडायला सुरुवात केली. खूप परिश्रम केले आणि तो तेच काम करत होता. पण जे त्यांचे जे विरोधक होते दरबारामध्ये, त्यांना असं वाटायचं की हे होऊ नये, कारण शिरींवर दुसरंही प्रेम करणारे लोक होते, तर याला कशाला मिळावी, आपल्यालाच ती मिळाली पाहिजे. म्हणून त्याला असं ठरवलं की बा हा येता कामा नाही तिथून डोंगर फोडताना. तर त्यांनी ते खरंच डोंगर फोडला आणि पाण्याचा प्रवाह मिळाला. तर ते बातमी आली यांच्याकडे की बा त्यांनी डोंगर फोडला आणि पाण्याचा प्रवाह निघाला. आता यांना वाईट वाटलं की आता तर शिरीन जाईल. तर मग कुणीतरी त्यांच्यापैकी जो कारस्थानी होता त्यांनी जाऊन त्याला सांगितलं की अरे काय म्हणे, तू आत्ता म्हणे डोंगर फोडलास, पाणी निघालं, पण शिरीन मेली म्हणे. तो म्हणले मेली? हो म्हणे, आताच तिचे म्हणे आम्ही हे करून आलो, अंत्यसंस्कार. त्याला फार वाटलं की अरे ज्याच्याकरता इतकं केलं ती मेली. तर त्यांनी ती कुदळच आपल्या डोक्यात घालून घेतली आणि तो तिथे गतप्राण झाला. तो गतप्राण झाला ही बातमी ती शिरीनला कळल्यावर ती तिकडे गतप्राण झाली. पण प्रश्न असा होता की त्यांनी ते खडक फोडून पाणी काढलं होतं. तर मी ही कथा सांगून काय म्हणालो कि मैं वो फरहाद नहीं हूँ कि अगर खबर आ गई कि शिरी मर गई तो मैं सर में कुदाल नहीं मारूंगा. अब पानी निकल गया है तो मैं खेती कर लूँगा. म्हटलं मी आत्महत्या करणार नाही, मिळालं ते ठीक आहे, तुम्ही म्हणाला पाणी तर मिळालं, आता मी शेती करेन ना. तर म्हटलं राजकारणामध्ये मला पदं नाही मिळाली, मला काही जे काही मिळू शकत होते किंवा लोकांना असं वाटतं यांना मिळालं पाहिजे ते मिळाले नाहीत. पण मी म्हटलं नाही, मी खडक फोडला आहे, एक मोठी वैचारिक हे केलेली आहे, आता मी याच्यातून साहित्य लिहीन. मग माझ्या एकेका अनुभवावर एक नाटक लिहित गेलो, एकेका अनुभवावर एक पुस्तक लिहित गेलो आणि माझं काम झालं. म्हटलं ठीक आहे, ते नाही मिळालं तर आता शिखर कसं आहे की तुमच्याकडे ज्या शिखरावर हजारो लोक चाललेत तिथे आपण नाही जायचं, ज्या शिखरावर कोणी जात नाही तिथे आपण जायचं, ते अचीव करायचं. तर मला माहीत होतं की मी काँग्रेसमध्ये काम करत असताना जेव्हा माझं वर्तमानपत्र काढत असे तेव्हा त्यात लिहित असे की काँग्रेस समाजवादी आहे, गरिबांच्या बाजूची आहे. तर मला कधी कधी लोक म्हणायचे की अरे तू ते लिहितोय ह्याच्यामध्ये, पण काँग्रेस कुठे समाजवादी आहे, कुठे ते असं गरिबां. मी म्हटलं असं नाही आहे, ते वाचत नाही म्हणून मी वाचलो आहे.
आपण म्हणतो ना वाचाल तर वाचाल, पण उलट आहे म्हटलं त्यांना काय माहिती आहे. मी त्यांची वैचारिक भूमिका मांडत असतो की समाजवादी झाला पाहिजे. आता ते किती अंमलात आणतात ती गोष्ट वेगळी, पण मी माझी भूमिका मांडत असेल. तर त्यामुळे मी म्हटलं की बाबा माझ्या अनुभवाचा उपयोग मी वाया जाऊ देणार नाही. माझे मित्र दादासाहेब रुपवते होते, तर नेहमी सांगायचे की रतनलाल, आपल्याला कागदाचा तुकडा जरी सापडला तरी तो एक कागदाचा तुकडा देखील आपण चळवळीकरता वापरला पाहिजे. तर माझ्याकडे ते इतक्या गोष्टी होत्या, वक्तृत्व आहे, लेखन आहे, अभिनय आहे, नाट्य आहे, या सगळ्या गोष्टीचा उपयोग कशा पद्धतीनं होईल असा मी विचार करतो. आणि म्हटलं की ज्या शिखरावर कुणी जात नाही त्या शिखरावर आपण जाऊ. आणि ते खरंच झालं की आपले लोकांनी आत्मकथा लिहिल्या, एक एक पुस्तकात संपले. माझी 14 भागं झाली, आता 15वा येतो आहे. आणि महाराष्ट्रात काय भारतातही नाही कुणी लिहिले. आतापर्यंत लिहिण्याची गोष्ट केली पण ते लिहिता नाही आलं. आणि सगळी पानं जर आपण केली एकत्र माझ्या आत्मकथेची 5 खंडाची, तर ती जवळजवळ 2000च्या वर जातील. म्हणजे इतकं लेखन हे आत्मकथन वाचनीय कोणी करू शकत नाही. तर ही शिखरं मला मिळाली. आणि म्हणून मी जी फरहादची गोष्ट सांगतो की मैं सर पे कुदाल नहीं मारूंगा, पानी निकाल लिया है तो अब खेती करूँगा.